यांनी जी संकल्पना मांडली कमिटीच्या वतीनं की संपूर्ण ज्येष्ठ खेळाडूंचा सत्कार झाला पाहिजे आणि ती संकल्पना यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण केली जात आहे। त्याचबरोबर ज्येष्ठ समालोचक सदानंद अडकमोल सर यांनी संकल्पना ही मांडलेली होती की जोपर्यंत ज्येष्ठ खेळाडूंचा सत्कार होणार नाही तोपर्यंत क्रिकेट अजून पुढे जाणार नाही आणि ती संकल्पना या ठिकाणी खानली विभागानं मात्र आखताना आणि पूर्ण करताना सत्कार समारंभ या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। सचिन पाटील खानिवली लीजन क्रिकेटर यांचंही आगमन झालंय। आपल्याला विनंती आहे आपण मानाचा फेटा बांधण्यासाठी स्थानापन्न व्हावं। सचिनजी पाटील आपण स्थानापन्न व्हावं। हॅलो, चला सामना चालू करायचा आहे। हॅलो, हे बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का मित्रांनो, हे पाहुणे सगळे आपले सन्माननीय आहेत, आदरणीय आहेत, वंदनीय आहेत, परंतु ज्याच्यासाठी प्रेक्षक मायबाप आलेला आहे तो अंतिम सामना पहिल्यांदा स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये होऊ द्या। सामन्याचा आनंद पाहुण्यांना लुटून द्या, प्रेक्षकांना लुटून द्या, खेळाडूंना लुटू द्या। त्याच्यानंतर आपल्याला काय जो आपला कार्यक्रम आहे मान सन्मानाचा तो नंतर विजेमध्ये सुद्धा आपल्याला सुरू करता येईल। तर अंतिम मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते आहे। निखिल बागुल यांचा श्रेयस एंटरप्राइजेसच्या विरोधामध्ये समोरचा दुसरा संघ आहे आई गावदेवी। तर प्रथम फलंदाजी करतोय निखिल बागुलचा श्रेयस एंटरप्राइजेस। हे बघा, एक महत्त्वाचा सामना निर्णय सांगतो आयोजकांनी घेतलेला। पंचांचा निर्णय हा अंतिम राहील। कुठलाही संघ मालक, कुठलाही बाहेरचा माणूस त्या नियमा संदर्भात प्रेशराईज करणार नाही, आयोजकांची हुज्जत घालणार नाही। पंचांच्या रिक्वेस्टवर किंवा पंचांनी जर आम्हाला सांगितलं तर थर्ड रिव्ह्यू घेतला जाईल। टेक्निकल पहिला चेंडू, दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू असेल, फक्त एक एक। पराग पाटील कुपरी, राहुल भोईर यांच्याकडनं निखिल बागुला प्रति षटकारात 2000 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल। पहिला चेंडू निर्धाव। सर, एक शेवटचा सामना चालू होतोय। प्रेक्षक राजाला ही पारितोषिक जे आहे पालघर जिल्ह्याची शान संदीपजी पाटील यांच्याकडून प्रेक्षक राजाकरिता बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडा आणि 1000 रुपये स्वरूप पारितोषिक इथून मात्र मिळवा। तर पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू 2 धावा। अशा प्रकारे निखिलने आपलं खातं खोललंय। अत्यंत महत्त्वपूर्ण मेगा फायनल कोण होणार? खानिवली विभाग प्रीमियर लीग 2024 चा महा अंतिम विजेता। पुढचा चेंडू पुन्हा बॅकफुटला जाऊन थर्ड मॅनच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातंय। यष्टी रक्षकाला फर्स्ट स्लिपला गुंगारा देतोय आणि चेंडू जातोय दन 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 करीत थर्ड मॅनच्या दिशेने चौकाराने। धावसंख्या बिनबाद 6। खाली विभाग प्रीमियर लीग संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आणि प्रति षटकारला राहुल भोईर DD11 चे पॅकर राहुल भोईर यांच्याकडनं निखिल बागुल यांना प्रति षटकार 2000 बक्षीस लागलंय। पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हर मध्ये मारला जातो। 1 रन तोडून काढले जाते। धावसंख्या बिनबाद 7। हे बघा, सर्व पॅकरांना विनंती पुन्हा एकदा आहे, आपण स्टेजवर यावं। सर्वांना नम्र विनंती आयोजन कमिटीकडून, सर्व संघ मालक। एकदा रंजन आणि या ठिकाणी अनंता काळे लीजन क्रिकेट यांचा सत्कार कमिटीच्या वतीनं सागर भोईर यांच्या शुभ हस्ते होत आहे। अनंता काळे यांचा सन्मान केला जाते। लीजन क्रिकेट यांचा सन्मान होतोय। यस कॅमेरामन, आपण या चित्र कैद करायचे आहेत। एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी पाहता आपण खानली विभाग प्रीमियर लीग कडनं प्रकाशजी भानुशाली लीजन क्रिकेटर ज्येष्ठ क्रिकेटपटू सन्मान देवात सोरगे यांच्या शुभ हस्ते कमिटीच्या वतीने या ठिकाणी केले जाते आणि एक भेट वृक्ष झाडे लावा झाडे जगवा संदेश दिला जाते। तदनंतर मनोजी वळसे
लिजन क्रिकेटर यांचा सन्मान सागर भोईर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी होतोय. चेक. क्रिकेट सांभाळणारं व्यक्तिमत्व, जोपासणारं व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ खेळाडू. तर आम्ही विनंती करतोय जितेंद्रजी पष्टे आणि त्यांच्या समवेत समीरजी पष्टे यांना आम्ही विनंती करतो आपण क्रीडा नरेशजी मंचावर पाटील स्थानापन्न यांचं व्हायचंय. स्वागत आणि सन्मान केलं जाते. ज्येष्ठ क्रिकेटपटू यांचा सन्मान होते. नरेशजी पाटील आई. खरिवली यांना रोपटं या ठिकाणी दिले जाते. भेट नवनीतजी हरड यांच्या माध्यमातून ही वृक्ष भेट आहे प्रत्येक ज्येष्ठ क्रिकेटपटूंना. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर पहिलं षटक संपले, दुसऱ्या षटकाला मार्गस्थ केले. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीने जाऊन पोहोचली ती दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू टाकून झालेला आहे. धावसंख्या झालेली बिनबाद 9. पुन्हा एकदा गोलंदाज आहे राहुल सवार. राईट आमावा बॅकफुटला जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न. निखिलला बॅकफुट पंच करायचा आहे. चेंडू मात्र गुंगारा देतो आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 9. पुन्हा एकदा या षटकातला पुढचा चेंडू राहुल सवर आपल्या संघाला सावरतोय. राईट आमोर द विकेट. वेगवान मारा प्रचंड वेगाने चेंडू आला होता. पंचांच्या समांतर धावांतर धावसंख्या या वाईट बॉलने जाऊन पोहोचली ती 10. तर नक्की प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या ठिकाणी मात्र युट्यूबला सुद्धा सर पाहतात, या ठिकाणी सुद्धा येत आहेत. पुढचा चेंडू पायात टाकल्या चेंडू ग्लान्स केला जातोय आणि 1 रन पडून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हा अंगलला ठेवू शकतो. धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 11. आपण पाहतायत की लिजन क्रिकेटपटूंचा मान सन्मान एक जमाना ज्यांनी क्रीडा रसिकांवर अधिराज्य केलं, गारुड केलं, अशा सर्व सन्माननीय लिजन क्रिकेटपटूंचा या निमित्तानं आयोजकांच्या वतीनं मान सन्मान केला जातोय. जुन्या गतस्मृतींना उजाळा दिला जातोय. हे नुसते हेच जुने लिजन क्रिकेटपटू नाहीत, तर या खेळाडूंमध्ये या स्पर्धेला भरघोस आर्थिक मदत करणारे सुद्धा खेळाडू आहेत. म्हणून त्यांचं कोड कौतुक आणि त्यांचा मान सन्मान केलंच पाहिजे. आणि ती संधी मात्र यावर्षी आयोजकांनी साधली. चेंडू चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वर. श्याम हजारे या परिसरातले एक सामाजिक तरुण तडफदार यंग डायनामिक दर्दी क्रीडा रसिक व्यक्तिमत्व. हा फार मोठे प्रायोजक आहेत. स्पर्धा असली की श्याम भाऊ अगदी ठाणा मुंबई कल्याण पुरा महाराष्ट्र उभा महाराष्ट्र पिंजून काढणारा माणूस आहे. चप्पा चप्पा कोना कोना छान मारतात आणि दर्दी क्रीडा रसिकांना अतिउच्च दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळावं म्हणून खेळाडू घेऊन येतात. एका रात्रीत गुजरातला जाऊन येतात. श्याम भाऊंचा असं आचारटापाट उड्डाणं असतात. कोटीच्या कोटी उड्डाणं केलेले श्याम भाऊंनी सुद्धा खेळाडू शोधण्यासाठी. 2 षटकाच्या समाप्त धावसंख्या बिनबाद 15. कालच त्यांनी आबिडगरच्या भगवा करंडक स्पर्धेसाठी गुजरातवरून नामांकित खेळाडूंचे संघ आणले होते. अतिशय कला क्रीडा आश्रयदाते असलेले श्याम भाऊ हजारे. बघा शंकर गायकरांचे पिलदार दंड दिसत आहेत याच्यातून. तर राहुल भोईर बिलोशी यांच्याकडनं निखिल बागुल यांच्या प्रति षटकारला 2000 रुपये पारितोषिक लागलेले आहे. आणि प्रेक्षकांना संदीप पाटील बिलोशी यांच्याकडनं 1000 षटकाराचा कॅश घ्या. निखिल बागुलनं 2 षटकार मारले. राहुल भोईर यांच्याकडनं प्रति षटकारला 2000 आहेत.
बघा जुने जाणते क्रिकेटपटू लिजन क्रिकेटपटू या विभागातले माजी क्रिकेटपटू कळत नकळत आमच्या अनावधानाने राहिले असतील आणि ते प्रेक्षकांमध्ये बसलेले असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, तुम्ही सन्मानाने मान सन्मानाने या क्रीडा मंचकावर या, आपला सुद्धा योग्य तो मान सन्मान आयोजक करू इच्छितात. चुकून माकून कुणी राहिला असेल तर संघ मालक योगेश पाटील यांचा प्रत्येक विकेटला 1000 रुपये. बॅकफुटला जात आहेत, पंच केला जातोय, थर्ड मॅचच्या दिवशी चेंडूला टोलवला जातो, 1 रन पूर्ण काढले ते, दुसरी धाव घेतली जाते, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, धाव संख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते आता 17. अतिशय सूझबूझवाली क्रिकेट, प्रगल्भ क्रिकेट पाहायला मिळते, दमदार क्रिकेट पाहायला मिळते, विचारपूर्वक क्रिकेट खेळले जाते, गांभीर्याने क्रिकेट खेळले जाते. धाव संख्या 17 झालेली, 17. कुठल्याही प्रकारचा अविवेकी उतावीळपणाचा बेजबाबदारपणाचा फटका मारायचा नाही. मोठ्या मुश्किलीने मोठ्या खडतर प्रयत्नाने आपण अंतिम फेरीमध्ये पोहोचले. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा बॅट अँड बॅट क्लोज टुगेदर, कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला जातो, 1 रन तोडून काढली जाते, धाव संख्या जाऊन पोहोचली ते 18. व्हॉट अ मेगा फायनल मॅच. बक्षीस खतरनाक लागलेली आहेत. संदीप पाटील यांनी अजूनही बक्षीस लावले, पब्लिकला 1000, तर रंजन पाटील देवगर यांनी विकेट काढली. प्रति विकेटला 2500 रुपये पारितोषिक आहे. रंजन पाटील यांना 2500. खानिवली लीग आता मोठी होती, टाळ्या वाजवा संदीप पाटील यांच्याकरता. 1 विकेटला 2500. माला माल करणारी या पालघर जिल्ह्यातली सर्वात मोठी स्पर्धा. सुनील भुसारा यांनी सुद्धा काल खेळाडूंना मालामाल केलं. निर्धाव चेंडू टाकणाऱ्याला 1000 रुपये, षटकार मारणाऱ्याला 1000 रुपये, झेल घेणाऱ्याला 1000 रुपये. उठा दिया है गेम को सीधा दर्शकों में. आणि कॅच सुटला म्हणून बरेचसे प्रेक्षक नाराज झालेले आहेत का 1000 रुपये गमवलेत. नाही गमवला ना, हो. कुठली 24 वर. तेजस पुन्हा एकदा बॅट तळपते, पुन्हा एकदा अनदर बिग ब्लास्ट. व्हॉट अ शॉट. बिग बॉय ऑन बिग 6. अनदर बिग ब्लास्ट. कमर तोड़ दी है, अंजर पंजर ढीला कर दिया है, पोलिशी मार, हाड खिळखिळी केली जाते. रात भर करवटे बदलते रहेंगे रंजन. बॉल कुठे. थँक्यू डीजे. नितीन पष्टे जुने क्रिकेटर इथे आलेले, त्यांना विनंती सन्मानाने क्रीडा मंचावर यायचं आहे. रंजनचं स्वप्न केलंय भंजन. पोलिशी मार, हाड खिळखिळी केलीत, अंजर पंजर ढिलं केलेले, रात्रभर झोपणार नाही. साहित्रिक 18-2-20-21 धावांचा रतीब, लय लूट केलेली आहे. जसं एखादा चोर घरामध्ये घुसतो आणि सगळं लुटून नेतो, अशा प्रकारे रंजनला या षटकामध्ये लूट लिया आहे. 21 धावा. तेजस पण देवघरचाच आहे का? हा, दोघांना एकमेकांची शक्तीस्थळ माहीत आहेत. हो, 3 षटकाच्या समाप्त धाव संख्या तब्बल 36, 12-36. संदीप पाटील यांना आमची विनंती राहील की आपण प्रेक्षकांमध्ये न थांबता सन्मानाने क्रीडा मंचकावर, नाही त्यांना चाहत्यांच्या गराड्यामध्येच राहायचं आहे. तर एक वेगळा थरार असतो. प्रेक्षकांमध्ये बसून सामना पाहणे एक वेगळी आनंद असतो. वाह, काय फलंदाजी केली तेजसने. मोतीराम पाटील यांच्याकडनं तेजसला तेजस्वी फलंदाजी बद्दल 1000 रुपयाचं रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. अजय येतोय गोलंदाजीसाठी.
आणि जुने क्रिकेटपटू आहेत मोतीराम पाटील. वाडा तालुक्यामधला पहिला नाईट क्रिकेटची टुर्नामेंट आम्ही संयुक्तपणे शिकारी क्रिकेट क्लब आणि मोतीराम पाटील आम्ही 6 आणि ते 5 अशा 11 जणांनी रात्रभर खेळून वावेघरचा पहिला रजनी प्रकाश जोतातला कप जिंकला होता. काय मोतीराम पाटील सर बरोबर ना? आणि त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट यष्टीरक्षकाचा पदक मिळवलं होतं ते मोतीराम पाटील. क्लोज किपिंग अजय राईट आमोवा. यावेळेला चेंडूला भिरकवलंय, पकडो क्या जीतो मॅच. आणि इथे बडी मछली जाल में निखिल हॅज टू डग आउट. तर लवकरच मात्र नाईट क्रिकेटची आठवण हडकमल सरांनी करून दिली. या विभागामध्ये नाईट क्रिकेटचा महासंग्राम भरवणारे एकमेव व्यक्तिमत्व संदीप पाटील SP बिलोशी यांनी घोषणा केलेली आहे. याही वर्षी नाईट क्रिकेटचा महासंग्राम प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये SP बिलोशी ट्रॉफी नाईट आणि मालिकावीर 2 व्हीलर बाईक. नवीन फलंदाज येतोय प्रज्वल. अजयने डावाच्या 3ऱ्या षटकाला प्रारंभ सनसनाटी केला आणि निखिल नावाचा एक मोठा फलंदाज जो कुठल्याही क्षणी सामना आपल्या बाजूने झुकू शकतो अशा एका अनुभव संपन्न फलंदाजाला, गोलंदाजाचा कर्दनकाळ असलेला फलंदाजाला तंबूच्या आसराला झाडून अजयने आपल्या संघाला सांगितलं, कम ऑन बॉईज, स्टील वी कॅन विन द मॅच. नवीन फलंदाज आलेला प्रज्वल. बघूया प्रज्वल कशा प्रकारे गोलंदाजाला सामोरा जातोय. राईट आमोवा. बॅकफुटला जाऊन चेंडू पंच केला जातोय. पॉइंटच्या दिशेने 1 रन पडून काढली जाते. SP यांचे छोटे बंधू आलेले आहेत. नो बॉलचा इशारा. काय नाव त्याचं? संदेश पाटील. ज्युनियर SP. पहिले सिनियर SP इथं मैदानात आहेत तर ज्युनियर SP. ज्युनियर SP म्हणजे संदेश. मित डीजेचे मालक. रंजनच्या चेंडूवर जे 2 षटकार पाहायला मिळाले त्याच्याकडे ऋषी आणि निकेतनकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक येथे मात्र आलाय. धावसंख्या 38. पुढचा चेंडू. वा, सुरेख चेंडू अगदी लॉलीपॉप झेल होता बोनसच्या रूपाने आलेला. मात्र यावेळेला नामी संधी दवडलेली आहे तेजस पाटीलने. निर्धाव चेंडू. धावसंख्या 38. पुनश्च एकदा अजय चांगली गोलंदाजी करतोय, धावा रोखून धरतोय. धावांचं जे वादळ निर्माण झालं होतं त्या वादळाला शमवण्यामध्ये यश आलेले. पुढचा चेंडू अजय यांचा आंबिस्ताईनकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट खेळण्यासाठी सज्ज होतो तो प्रज्वल. यावेळेला प्रज्वलने उचललंय, चेंडूला भिरकावलंय. तेजसचा पुन्हा एकदा दणका. सेहेचाळीस धावसंख्येला आकार आलेला आहे. 1 बाद 46. अजून या षटकामधले 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे एकूण अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या 47. आतापर्यंत एकच फलंदाज बाद झालेला आहे. अजून बरेचसे प्लेंटी ऑफ बॅट्समन बाकी आहेत आणि नक्कीच मला वाटतं धावा 60-65च्या आसपास जातील. काय मिक्स आजूबाजूला कोणी जुने जाणते खेळाडू राहिले असतील तर यायचंय. पुन्हा एकदा बॅकफुट पंच आणि यावेळेला चेंडू मात्र थोपवणं अशक्य होतं की काय बघूया. आणि चौकाराने धावसंख्या 51 वर 46 वरून 50. ओके, पुरे 50.
आणि दोन्ही संघांकरिता आणि कान्हेवली विभाग प्रीमियर लीग करिता टेनिस क्रिकेट विश्वजगतातील खेळाडू ज्या सलूनला सातत्याने भेट देतात किंवा पसंती देत आहेत आर के राजा आर के सलून खानिवली नागा यांच्या वतीनं दोन्ही संघाला शुभेच्छा आणि योजनाला पोचतात. थँक्यू सो मच. नो बॉलचा इशारा पंचांकडनं बहुधा. नो बॉल आणि इट्स अ फ्री हिट. धावसंख्या 51. बघा पंचांचा निर्णय फायनल राहिला. कोणीही डोकं लावायला जाऊ नका. नाही काही नाही, पंचांनी सांगितल्याशिवाय नाही. खेळाडूंनी मागणी केल्यावर अजिबात पाहणार नाही. मगाशीच आम्ही उद्घोषणा हात बघा, हाताला फेविकॉल लावलेला असेल तर भेटणार. प्रकारचं जर काही केमिकल लावून आले असाल तर आम्ही बघू. हात बघा पहिले त्याचे. हा मग स्पर्धेचे काही नियम आहेत ना. कोणी फेविकॉल लावून येईल ना मग तो पकडेल तर चालणार नाही. 6729 स्विफ्ट गाडी सांगितलं ना मगाशी. नाही अजून आले तर आता काय मी जाऊ का तिथं. अभिषेक वायडा. घोडमाळचे दोघाही जिंकलं. हॅलो. तर अभिषेक वायडा घोडमाल यांनी हा झेल घेतला आहे षटकाराच्या बाहेर. त्यांना हे बक्षीस देण्यात येईल 1000 रुपयाचं. तर बक्षीसदात्यांचं मनपूर्वक आभार. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 57. हा मला वाटते 6वा गडी भाग्यार्थी विजेते होतोय. अभिषेक वायडा मॅन फ्रॉम घोडमाळ. गावचे ज्येष्ठ नागरिक सावंत काका इथे आलेले. त्यांना विनंती आहे सन्मानाने क्रीडा मंचकावर या. सावंत काका या. पुढचा चेंडू. वा सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू पडतोय. आतापर्यंत पहिला झेल पकडला गणेश कांबडी गौरापूर. दुसरा पकडला मोहन भोईर गोडमाळ. तिसरा पकडला विकी अभिषेक अभिमन्यू भुयाल. चौथा पकडला कार्तिक पंकज सावंत आंबिस्ते. 5वा पकडला अजय जाधव हिरवा खानिवली. 6वा पकडला अभिषेक वायडा घोडमाळ. संदीप पाटील बिरोशी स्टेजवर या. नाही त्यांना प्रेक्षकांमध्येच राहायचंय. आणि षटकार येतोय पुन्हा. पकडला का कॅच. हा सोडली. कुठलं गाव. देवघर. देवघर विभागात शुभम गोळे पुन्हा 1000 रुपये. समोरून ये. हात बघा त्याचे फेविकॉल लावलाय काय केमिकल लावलाय का बघा आधी. हा ऑन ड्युटी झाला. डबल मालामाल. धाव संख्या 63. पकडो क्या जीतो मॅच. गचाळ क्षेत्ररक्षण. झेल सुटतोय. आणखीन एक धाव येते. एका धावने धाव संख्या जाऊन पुरली 64. नाव लिहून ठेवा. दिले ना. माला माल झाले. आतापर्यंत 7 जणांनी कॅच पकडलेत आणि 7000 रुपये कमवलेत. 15 चेंडूमध्ये 42 धावा झाल्या तेजसच्या. या अगोदर त्यांनी एक 51 धावांची खेळी केलेली. पुन्हा एकदा स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक मारण्याची नामी संधी. 15 चेंडू 45 धावा. एक षटकार मारला की 51 होतील.
पकडो क्या जीतो मॅच. झेल सुटलाय. खेळाडू पाय मुसकटला वाटतं बघा, लागलाय. जबरदस्त गंभीर दुखापत होते. बघा काय झाले बघा. फिजिओथेरपिस्ट पाठवा मैदानात. बघा काय झाले खेळाडूला. झाला, तयार झाला खेळाडू. काय कोण कोण झालंय, कोणाला काय लागले? तेजस का प्रज्वल? तेजस. किती धावा काढल्यात? एकच ना. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 65 आणि त्याच्या वैयक्तिक झाल्या 46. 4 चेंडू संपलेत. बघा मालामाल झालेत. भाग्यवान विजेते 7 जणांनी 1000 रुपये कमवलेत. हो सकाळी 51 ना, पण त्या सामन्यात तो हारला. पुढचा चेंडू त्रिफळा बाद. दुसरा आदरा बतोय. 2 बाद 65. जबरदस्त नाव गाजलं SP अर्थात संदीप पाटील मॅन फ्रॉम बिलोसी. नवीन फलंदाज आलाय मनोज. अजूनही शेवटच्या षटकातले किती चेंडू बाकी आहेत? शेवटचा 1 चेंडू बाकी आहेत. धावा झालेल्या आहेत 65. 2 बाद 65. प्रचंड मोठी धावसंख्या. म्हणजे आई गावदेवी संघाच्या फलंदाजाच्या छातीत नक्की धडकी भरेल इतकी मोठी धावसंख्या. शेवटचा चेंडू षटकार की चौकार? आणि हा षटकार पकडा. बघा प्रेक्षक भिरकावलेत. चेंगरा चेंगरी झेल घेण्यासाठी. ना माल ना तुल. झुंबड उडाली झुंबड. चेंगरा चेंगरी झाली झेल घेताना. यश पष्टे. कुठलं गाव? अरे हेच भागातले लोकांना बक्षीस जातात. त्याही पक्की प्रॅक्टिस केली रात्री. यश पष्टे क्रिएशनने जेवढे फ्लेक्स बोर्ड दिसतात ना ते यश पष्टेने. आणि त्याच्यात 1000 रुपये आणखीन बरे. मालामाल झाला या खानिवली विभाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून. यश पष्टे मालामाल झालाय. हो पण नाही घेता येणार तब्येतीमुळे. सूरज पष्टेनी सुद्धा, सूरज पाटीलनी इच्छा व्यक्त केले का प्रेक्षकांमध्ये जाऊ का काय, परंतु शरीर इतकं बलदंड आहे की जरी झेल आला हातात नाही बसणार पण पोटावर झेल बसू शकतो त्यांच्या. हा पोटावर जर भेटलं तर आणखीन 1000 रुपये असतील तर 2000 रुपये.
मंचकावर आहे संदेश डोने. संदेश डोने आपल्याला विनंती की सन्मानाने क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचं आहे. बघा 1000 रुपयाचा मिळवण्यासाठी प्रेक्षकांना खचाखच भरलेलं स्टेडियम आहे. हा निखिलला प्रति विकेटला राहुल भोईर यांच्याकडनं 2000 रुपयाचं रोख बक्षीस, 2000 रुपयाचं रोख बक्षीस प्रति विकेटला राहुल भोईर मॅन फ्रॉम बिलोशी. हॅट्रिकला 5000. भरत बागुल यांना विनंती की सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. मुजाहिद फकी यांना विनंती की सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. बघूया 72 धावांचा हिमालय पार करताना फलंदाजीला आलाय कोण? विनय आणि कुणाल. पहिल्या चेंडूला 2000 भेटतात की काय बघूया. पहिल्या चेंडूवर झेल उडाला होता. अतिशय गचाळ ढिसाळ. पूर्ण स्पर्धेमध्ये निखिलच्या श्रेयस एंटरप्राइजेस साठी डोकेदुखी असेल तर क्षेत्ररक्षण गचाळ ढिसाळ गलथान देऊ का? या लोंढाऱ्याचा पाड्याचे आमचे बागड बिल्ला ग्रुप. हे बघा 500 रुपये कोणाकडे देऊ? नको ना? नाही पण त्यांना लांब जायचं आहे ना. लालू सुतार. हा लालू सुतार यांनी 500 रुपये लावले. तर पाठवा रे बाबा, पोरांना दिवसा उजेडी घरी जाऊ द्या. ग्रामपंचायत सदस्य बिलोशी लालू सुतार 500 रुपये बागड बिल्ला ग्रुपला आलेले आहे. भरत बागुल आइए पधारिए तशरीफ लाइए. भरत बागुल मुजाहिद फक्की जहा कही वो शमियाना में आओ. लालू सुतार आलेले आलेत. व्हेरी गुड. वर बसा ना. 500 रुपयाचं रोख बक्षीस आलेले त्यांच्याकडनं. विकेट काढली का? 2 लिहून ठेव. 2000. मुजाहिद फक्की आलेले आहेत. उमर फक्की आलेले आहेत. फक्की बंधू दोन्ही बाहेर गेले. थोडेसे नाराज झालेत. घरचे लोक पण त्यांच्यावर वैतागलेले आहेत की क्या क्या तुमने गांव में खेलते इतने ने घर में टूर्नामेंट रखा कुछ नहीं हाथ में हा खाली हाथ लेके आए हो. बसवा फेटे बांधानं फोटो पाडून घरी पाठवा त्यांच्या तिघांच्या पण. हा राष्ट्रीय कबड्डीपटू राहुल सवर आलेले आहेत गोलंदाजीसाठी. फलंदाजीसाठी किती धावा झाल्यात? पहिल्या 2च धावा झाल्यात आणि 1 गडी बाद झालेला आहे. हा जय श्रीराम संघाचे मालक विजय पाटील यांना विनंती सन्मानाने क्रीडा मंचकावर या. जय श्रीरामचे मालक विजय पाटील. राहुल साठी प्रति षटकारासाठी 200, हॅट्रिक साठी 500. 1000 रुपये कोणाकडनं? आराध्य 11 कडनं. कोण? आई गावदेवी संघाच्या मालकीन असलेल्या आमच्या भगिनी इथे दोघी आलेल्या आहेत. आम्हाला त्या ताईंचं नाव माहीत नाही आहे. त्या माईंना आमची विनंती आहे की ताई आणि माई आपण कृपया क्रीडा मंचकावर यायचं आहे. आई गावदेवी संघाच्या संघ मालकीन आहेत आमच्या भगिनी. आम्हाला नाव माहिती नाही. कृपया आमच्या ताई माईंना विनंती आहे की आपण क्रीडा मंचकावर या. आणि हा चौकार जातोय वाटतं.
आताच एक स्पेशल बक्षीस आलेलं आहे. षटकाराचा कॅच जर घेतला प्रवीण पाटील बिलोशी चोरगेपाडा यांच्यासाठी खास आहे. 5,000 रुपये संदीप पाटील यांच्याकडे दिले जातील प्रवीण पाटील यांना. निकेतन पाटील देवगर, भरत बागुल खरिवली, पराग पाटील कोपरी तिन्ही मान्यवरांनी इकडे यायचं आहे. सागर जाळेकर यांना आम्ही सातत्याने गेल्या अर्ध्या तासापासून आमच्या घशाला कोरड पडलेली आहे, परंतु त्यांनी विनंतीला मान दिलेला नाही. सागर जाळेकर मॅन फ्रॉम गौरापूर यांनी क्रीडा मंचकावर यायचंय. जय श्रीरामचे मालक विजय पाटील यांनी सुद्धा क्रीडा मंचकावर यायचं आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि 2 गडी बाद झालेत. यावेळेला चेंडू सीमा रेषे पलीकडे जातो की काय बघूया. 1 रन पळून काढली जाते. धाव संख्या 2 बाद 7. तर बागड बिल्ले यांनी 6 दिवस ही स्पर्धा गाजवली. इथे डान्स केला, नृत्य केलं, क्रिकेट IPL प्रमाणे एन्जॉय केलं. यांना पारितोषिक या ठिकाणी दिलं जाते. निखिल बागुलला प्रति विकेट रोहित 2000 सुतार लावलं यांच्या होतं. शुभास या ठिकाणी दिलं जाते. या लालू सुतार या ग्रामपंचायत सदस्य बिलोशी 4000 रुपये आलेले आहेत राहुल भुईर यांचे. मी दयेश भुयाल यांच्याकडे देऊन ठेवतो. मिसाल हे घ्या, 2000 रुपये सर ठेवा. 4000 आलेले आहेत. माला माल झालंय. बघा बागड बिल्ले कंपनी खूप दुरून आलेली आहे. लोंढारी पाड्यावर सुद्धा काही काना जायचंय. आमचे विद्यार्थी आहेत ते. तर बागड बिल्ले ग्रुप आहे जिल्हा परिषद शाळा. आमचे गौरापूरचे माझे विद्यार्थी आहेत. तर संदीप पाटील बिलोशी यांच्याकडनं 500 आणि रोहित सुतार लालू सुतार ग्रामपंचायत सदस्य बिलू यांच्याकडनं 500 1000 रुपये बागड बिल्ले कंपनी. जोरदार टाळ्या. क्रॅकिंग शॉट, फ्लिक ऑफ द री. चेंडू वेगाने सीमारेषे पलीकडे जातोय. चौकाराने दणदणी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. थँक्यू. बिर्ला ग्रुप 1000 रुपये सुट्टे घ्या आणि प्रत्येकाला वाटा. जर कुणाला पैसे भेटले नाही, कंप्लेंट आली ना, तर बघा मग घरी येऊ तुमच्या. प्रत्येक मुलाला पैशाचा लाभ भेटला पाहिजे. 1000 रुपये दिलेत. किती जण आहेत? 10 असतील तर वा. क्लीन बोल्ड. कोण बाद झालाय? रंजनचा अविवेकी, थॉटलेस, पुअर, अविवेकी आणि स्वतःच्या संघावर आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतणारा शॉट रंजननी मारलेला आहे. आणि पब्लिकला 1000 संदीप पाटील यांच्याकडनं. कॅच घ्या, 1000 मिळवा. देवा चोरगे बिलोशी चोरगेपाडा यांनी कॅच घेतला तर संदीप पाटील SP यांच्याकडनं 5000 रुपये. देवा चोरगे बिलोशी. प्रेक्षकांमध्ये झेल घेण्यासाठी झुंबड उडालेले. झुंबड या स्पर्धेसाठी आपल्याला जो जो झक्कास मंडप दिसतोय ना सुशोभित, त्याचे दाते आहेत योगेश पाटील. आई गावदेवीचे मालक आहेत देवघरचे. त्यांचं सुद्धा आम्ही आयोजकांच्या आणि तमाम क्रीडा रसिकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन, आभार देतोय, धन्यवाद मानतोय. मॅच झाल्यावर त्यांनी लगेच इकडे यायचं आहे. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू. प्रचंड अपील केलं जात आहे. आई गावदेवी संघावर दडपण येत आहे. धावाच होत नाही आहेत. 3 गडी बाद झालेत आणि फक्त 11 धावा झालेल्या आहेत. आई गावदेवी संघाचे मालक जबरदस्त टेन्शन मध्ये, दबावाखाली. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान मारा. निर्धाव चेंडू. फलंदाजाच्या बॅटीला बॉल गुंगारा देतोय.
टाटा बाय बाय करत यष्टीरक्षकाच्या हातात पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतो आणि षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. 2 षटकाच्या समांतर धावसंख्या 3 बाद 11. जिंकण्यासाठी अजूनही 61 धावांची गरज. 18 चेंडू आणि 61 धावा, म्हणजे प्रति षटकामध्ये कमीत कमी 20 धावा काढाव्या लागतील आई गावदेवी संघाला. हळूहळू धावा आणि चेंडू यांतलं अंतर वाढत गेलेलं आहे आणि ही दरी जर अशीच वाढत गेली तर मग मात्र आई गावदेवी संघाचं 2024चा खानिवली विभाग प्रीमियर लीगचं अंतिम विजेतेपद कमवण्याचं जिंकण्याचं स्वप्न भंजन होईल. नक्कीच 18 बॉल्सवर 61 धावा आव्हान मोठं आहे, परंतु अशक्य नाहीये. हे आव्हान कोण पेलणार, कोण 20-25 धावा करणार बॅटर कोण असणार, म्हणजे 4 षटकार ठोकायचे आहेत मॅच ऑन करायला. इट्स अ शो टाइम. निखिल बागुल ही मॅच पकडून ठेवणार की या ठिकाणी बॅटर उत्तर देणार. बघूया निखिल बागुल डावखुरा गोलंदाज, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिल्या चेंडूला भिरकावून दिलंय, प्रेक्षकांमध्ये झुंबड. काय झालं बोला ना, अशक्य काय नसतंय. कॅडॅक एकदा टाळ्या वाजवा या षटकासाठी जोरदार. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि त्रिफळा बाद. हा कितवा गडी बाद झाला, चौथा ना. कोण बाद झाला, कुणाल थालेकर की कुणाल भोईर? रंजन. विनय आउट झालाय. गणेश आलाय. गणेश विघ्न विनाशक संकट मोचक. गणेश मडवी. मुजाहिद पक्कीला बांधा फेटा. हा हो. पुढचा चेंडू निखिल बागुल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस टोला मारला जातो. 1 रन भरून काढले ते एका धावेपेक्षा जास्त काय मिळणं अशक्य आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 4 बाद 18. हळूहळू आई गावदेवी संघावर प्रचंड दडपण येत आहे. त्यांना जराही डोकं वर काढायची संधी दिली जात नाही आहे. निखिल बागुल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. निर्धाव चेंडू पडतोय. सामना अतिशय कंटाळा निरसवाना पाहायला मिळतोय. आई गावदेवी संघ कधी मॅच जिंकेल असं जे चित्र निर्माण झालं होतं असं पहिल्या चेंडूपासून असं वाटलंच नाही. सतत दबावाखाली ठेवलाय तो आई गावदेवी संघाला. पुढचा चेंडू पकडा कॅच. 1000 संदीप पाटील बिलोशी पकडला फिल्डरनं. बॉल पकडला फिल्डरनं सर, सोडला थोडासा. टाळ्या वाजवा फिल्डिंग करिता. मॅच मध्ये जान आहे सर, जोश दिसतोय बॅटर मध्ये सुद्धा फिल्डर मध्ये सुद्धा. ते प्रेक्षक त्या खेळाडूला ढकलून कॅच पकडायला गेले होते. चालणार नाही बाबा. मला पण तसंच मैदानाच्या वाटलं. बाहेर आला ना तरच झेल घ्यायचाय, आतमध्ये येऊन पकडू नका. बॉल झालेले तर 5 ना. किती धावा आल्या? बघा रे बाबा, पंचांनी रिव्ह्यू मागितलाय. बॉल 5 झालेत. बघा ना काय 6 आहे का काय ते बघा अगोदर. ओके, तोपर्यंत चेक करता या ठिकाणी पब्लिकनं तयार राहायचंय. संदीप पाटील यांचं षटकाराचा झेल घेण्यासाठी लावलं 1000 रुपये. चेक करतायत ते. चेकिंगला आवाजाचा प्रॉब्लेम नसतो, नो प्रॉब्लेम. या ठिकाणी पाहता आपण संपूर्ण महाराष्ट्रभर ही लीग फेमस होते, कारण ज्येष्ठ क्रिकेटपटूंचा सन्मान होणारी ही लीग आहे. ही लीग SP चा जो नियम आहे ना तो प्रेक्षकांसाठी पुन्हा सांगतो की मैदानाच्या बाहेर आलेला चेंडू झेलायचा आहे.
मैदानाच्या बाहेरच्या चेंडू झेलला तरच षटकार आहे. मैदानाच्या आतला चेंडू झेलला तर एक रवा पैसा सुद्धा भेटणार नाही. हा नियमच आहे ना. मैदानाच्या बाहेर तुमच्यासाठी आहे. मैदानातले झेल हे खेळाडूंसाठी आहेत. हा हा जर तसं केलं नाही, एखाद्या खेळाडूने प्रेक्षकाने मैदानात झेल घेतला तर त्याच्याकडून 1000 रुपये खिशातून वसूल करू आम्ही. हो 3 धावा झाले. धाव संख्या एकूण पोहोचली ती 21 वर. 12 चेंडू आणि 51 धावा. सामन्यातली जी चुरस होती ना ती जवळजवळ निघून गेलेली आहे. एकतर्फी कंटाळवाना, नीरज, उभं आणणारा, वीट आणणारा षटकार चौकार काय बसत नाही म्हणून बरेचसे प्रेक्षक नाराज होऊन घरी चाललेत. आणि ज्यांना 1000 रुपये भेटले ते लगेच असं झालं का कधी एकदा खानोलीच्या नाक्यावर जातो ना काहीतरी खरेदी करतो. घरी तर घेऊन जा बाबा, दाखवा कमसे कम का बा 1000 रुपये कमवलेत आज. संजय पवार. दोन धावा. जावेद शेख यांना विनंती आहे की सन्मानाने क्रीडा मंचकावर या. ज्येष्ठ क्रिकेटपटू बघा, मुजाहिद पक्की आणि उमर पक्की बघा फेट्यावर किती चिकने दिसत आहेत. चेंडू जातो वेगाने सीमारेषे पलीकडे. चौकारानं धाव संख्या जाऊन पोहोचली ती 27. जिंकू शकतात बरोबर ना. 7 सकम 42. तर नाईट क्रिकेटचा मास संग्राम फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये SP बिलोशी ट्रॉफी 1,00,000 रुपये. तिथेही पब्लिकला 1000 बक्षीस. संदीप पाटील यांच्याकडनं घ्या संदीप पाटील बिलोशी यांचं 1000चं बक्षीस घ्या. खेळाडू जखमी घेतला या SP बिलोशी 1000 रुपये बक्षीस पब्लिकला. नाव लिहा. हा फ्युचर स्टार आहे. काय नाव आहे रे बाबा. आणि घरी आई जवळ दे हो. पूर्ण नाव सांग. हा मनीष शैलेश वळवी. कुठलं गाव.
चेंडू 6 षटकार जर मारले तर संदीप पाटील यांच्याकडनं 10,000 आणि राहुल भोईर यांच्याकडनं 15,000. घ्या किती पाहिजेत? 35. 6 चेंडू 6 मारा. आलाय बघा प्रेक्षकांची झुंबड. यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस. कुठला गोलंदाज आहे? दीप साठी लिहून ठेवा. दीप साठी 500 रुपये. किती? 87-27. टाटा टेम्पो इथे मैदानामध्ये, त्याच्यामुळे ट्रॅफिकची कोंडी झालेली आहे. लवकरात लवकर सुरक्षित स्थळी हलवा. आणि लालू सुतार यांनी माहिती दिलेली आहे, नाईट क्रिकेटचा महासंग्राम बिलोशी याला मालिकावीर 2 व्हीलर बाईक सुद्धा पहिल्यांदा विभागात असणार आहे. म्हणजे 2 व्हीलर गाडी क्रिकेटला विभागामध्ये संदीप पाटील बिलोशी यांनी 1 लाखाच्या नाईट क्रिकेटला मात्र ठेवलेली यावर्षी. आणि पब्लिकला दररोज नाईटला 1,000 रुपये षटकाराचा कॅश घ्या, मिळवा दररोज. 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी नाईट ट्रॉफी क्रिकेट SP बिलोशी ट्रॉफी ओव्हर टू कॉम्बॉक्स. डीजे वाल्यासाठी 1,000 रुपये संदीप भाऊ यांच्याकडनं. डीजे वाल्याला पण मालामाल केले. आणि कॉमेंटेटरला पुन्हा 500 रुपये आलेले आहेत. हे घ्या. तेजस धोबी हे घ्या. पुढचा चेंडू उडवलंय. झेल सुटतोय. बक्षीस बिलोशी मधनच आली या स्पर्धेला या आजच्या दिवसामध्ये. आणि सगळ्या 2 धावा बिलोशीच्या काढल्या ना? दात्यांचा धन्यवाद मानतो आम्ही की शेवटचा चेंडू आपण का? पब्लिकला बक्षीस, खेळाडूला बक्षीस, कॉमेंटरला बक्षीस, डीजेला बक्षीस, संदीप पाटील यांचे विशेष आभार. जबरदस्त. पंच राहिलेत बक्षीस द्याय. संदीप पाटील यांच्याकडनं त्यांनाही बक्षीस असेल. शेवटचा चेंडू आणि श्रेयस एंटरप्राइजेस संघ विजय.